नमस्कार, आपण पाहत आहात लोकदर्पण न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। विकासाच्या गप्पा सुरू असताना आजही एका गर्भवती महिलेला उपचारासाठी तब्बल 2 किलोमीटर बांबूच्या झोडीतून खांद्यावर वाहून न्यावे लागले। ही घटना तळोदा तालुक्यातील टाकली गावातील असून प्रशासनाच्या दुर्लक्षाचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे। तळोदा तालुक्यातील टाकली गावाला आजही सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा रस्ता उपलब्ध नाही। निजरा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। गर्भवती महिलेची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तिला बांबूच्या झोडीतून सुमारे 2 किलोमीटर पायी वाहून आणले। त्यानंतर मालवाहू वाहन आणि पुढे रुग्णवाहिकेच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे। मात्र या घटनेमुळे दुर्गम आदिवासी भागातील रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। 2026 मध्ये देखील आदिवासी भागातील नागरिकांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तर विकासाच्या दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते। टाकली गावाला जोडणारा रस्ता आणि निजरा नदीवरील अपूर्ण पूल तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। अशा महत्त्वाच्या आणि सत्य बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।